तर चला मित्रांनो, आज आपल्याला जायचं पाण्यामध्ये मासे वगैरे पकडण्यासाठी। तर आपण साहित्य वगैरे घेतलं, डायरेक्ट गाडी जवळ आलो बघा। म्हणलं लगेच चाबी गेली लावली गाडीला। म्हणलं आता निघायचं आपल्याला डायरेक्ट। तुम्हाला म्हणलं एकदा फेसगीत दाखवून घ्या। फेसगीत दाखवला लगेच निघलो। आपण रोडला जायचं होतं, आपण वाडीत राहतो त्या ओघानं आलो डायरेक्ट रोडला। आपण रोडला आल्यानंतर फेस वगैरे दावला परत एकदा। म्हणलं आता चला आपल्याला दाजीला संग घ्यायचं होतं। लगेच गेलो दाजीला घेतलं। लगेच दाजीला म्हणलं चलवा गाडी। लगेच दाजीला म्हणलं चला मी फेस धावतो म्हणलं, व्हिडिओ बनवतो। दाजी म्हणले बनव व्हिडिओ वगैरे बनवायला चालू केला। लगेच म्हणलं आता चला आपल्याला आलोत गावामध्ये। तर डायरेक्टली गावामध्ये आलं। म्हणलं तुम्हाला सकाळ थोड्यातलं गावातला नजारा दाखवा। बघितलं म्हणलं मित्रांनो, इथं पडता गेट। सकाळचं आपल्याला अडवलं गेटवाल्यानं। अरे बा म्हणलं इथं वादच झालं। तेवढ्यात आली रेल। म्हणलं तुम्हाला रेल पण दाखवा। सकाळ दर्शन झालं आपलं रेलचं। लगेच आपल्याला जायचं होतं पुढं, तेवढं लगेच म्हणलं चला आता रेल जाऊ द्या। रेल निघली मित्रांनो, लगेच गेट ओपन झाला। लगेच आपण निघलो डायरेक्ट। गेट ओपन झाला की सगळ्यांनी पण बंग गाडीत लगेच चौकात आलोत। म्हणलं चौकात गेल्यानंतर तुम्हाला पण थोडाफार फेस वगैरे दाखवा। इथं आलं की लगेच मित्रांनो म्हणलं इथं डायरेक्ट ह्यानी वाटच आडून टाकली। म्हणलं बाबा हे जाऊ दे आम्हाला, थांब त्यांनी मग जाऊ दिलं मित्रांनो। आपल्याला लगेच पुढं निघलो की लगेच म्हणलं आता डायरेक्टली इथून वरी जा। डायरेक्ट आलं तर आपल्या मंदिराजवळ, म्हणजे इथं नवीन मंदिर वगैरे तयार व्हायला, भरपूर मोठं मंदिर आहे महादेवाचं वगैरे। लगेच इथून म्हणलं यार चला आपल्याला जायचं डायरेक्ट आता गाव पाण्याच्या कडेला। डायरेक्ट निघलो की डायरेक्ट आलो तर अर्ध्यामध्ये आपल्या भिंतजवळ। लगेच पुन्हा म्हणलं कमन घेऊन दाखवा तुम्हाला थोडंफार नजारा वगैरे। तिकडे काही आमच्या मित्रांच्या वगैरे खोपे होत्या घरं बघितलं, म्हणजे समजा इथं पण फेस वगैरे दावला तुम्हाला। म्हणलं आता तयाच्या कडेला चालू आपण डायरेक्टली पाणी वगैरे दावा। म्हणलं दाजीला दिलं सोडून। म्हणलं मी उतरलो इथं तेव्हा पाणी वगैरे। दाजी म्हणलं पलीकडून जा, इथं माझी नावडी वगैरे होती। लगेच म्हणलं मध्ये जावा। लगेच गेलो मित्रांनो, ते तुम्हाला पिंजरा वगैरे दाखवलं थोडंफार झूम करून ते दिसेल काटे वगैरे ते पिंजरे होते। लगेच ते हुलवले डायरेक्ट इकडे आलो डॅमला। इथून आलं दाजीला म्हणलं खोला गेट। लगेच गेट खोला दाजीने लगेच उतरलो खाली। म्हणलं आता आपली तयारी चालू ठेवायची। म्हणलं लगेच आलो तर आपल्या नावड्याजवळ वगैरे चांगलं तयारी वगैरे केली। आपल्याला जायचं होतं ग लावण्यासाठी। तर डायरेक्टली म्हणलं आता डायरेक्ट जायचं तिकडं गेटकडं। लगेच बसलो सन लगेच तुम्हाला थोडंफार नजारा दाखवला। लगेच आपण केली सुरुवात केली। बघू शकतात मित्रांनो, आता आपल्याला एवढं झिंगे वगैरे टोचत होते, म्हणजे आपलं कमीत कमी 300-200 ग लावायचे होते। आज 100 घर सगळेजण। तर इथं आपली दावण झाली ती डबल, आपण केली डबल सुरुवात। म्हणलं चला आता इथून डायरेक्टली सोडून द्यावा दावण खाली, डायरेक्टली संपून घेतली। लगेच आपण आलोत बाहेर। म्हणलं जरा डॅम वगैरे दाखवा तुम्हाला थोडाफार। वरे आलो तो डॅमहून। म्हणलं चल थोडाफार डॅम वगैरे दाखवून द्यावा। पुन्हा फेस वगैरे दाखवला तुम्हाला। जाऊ तर आता डायरेक्ट आपल्याला घरी जायचं होतं। मग डायरेक्टली आलो पुन्हा आपण वापस डायरेक्टली घरून जाऊन आपलं पाणी शिरण्यासाठी पुन्हा तुम्हाला चप्पू वगैरे दावली तर ठेवलेली। आता डबल म्हणलं तुम्हाला फेस वगैरे दाखवा थोडाफार नजारा गिजारा कसं काय चालू आहे कसं काय नाही आमच्याकडे वातावरण वगैरे। लगेच आपले पॅन्ट चपला वगैरे घातल्या। लगेच म्हणलं निघलो आपलं तिकडे जाण्यासाठी, ग वगैरे बघण्यासाठी किती माल पडतं किती नाही आपल्या गावाला वगैरे। कॅलन जवळ आलो म्हणलं तुम्हाला थोडंफार कॅलन वगैरे दाखवा। लगेच आपला केली सुरुवात। उचलला आपला दगडी इकडे बांधलेला। लगेच म्हणलं घेवा भरून खन गाला आड केला मित्रांनो। पहिल्या स्टेपला आलं आपलं जाळ फेगुतलं इथं वाणी होता एकदम बारका, त्याला काढून दिलं सोडून दिलं। लगेच म्हणलं मित्रांनो इथं आपलं काय तर आहे। लगेच बघितलं वांबट वाटलं, अरे बा म्हणलं मोठं वांबट दिसलं। मग पुन्हा म्हणलं नाही येतं बारीकच आहे। पुन्हा ही माशी कोणची तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा। तर लगेच पुढं म्हणलं आपल्याला चला आता डायरेक्ट इथं पण एक वांबट आलं, ह्याला पण काढून घ्यावा। म्हणलं ह्याला काढून घातल्यानंतर पुन्हा एक आपण काय केलं परत एक आपलं वांबट आलं। अशा बरेच मित्रांनो आपलं वांबट वगैरे पडले होते। म्हणलं एवढे काढून घ्यायचे आपल्याला, निघायचं म्हणलं डायरेक्ट वरी गेल्यानंतर म्हणलं आपलं चला आता इथं एक दावा दाखवतो मला। घेतला आपला पदर वगैरे सोडून संपूर्ण। म्हणलं चला आता इथे एक वाणी म्हणजे ही चिलापी मित्रांनो, वाणीच म्हणतो सॉरी, चिलापी वगैरे पडली होती आपल्या गावाला। हिला पण काढून सोडून दिलं। म्हणलं आता लगेच आपलं जो एक वांबट आलं बघा। म्हणलं याला तर आता जाऊ देत नाही, कमीत कमी अर्धा किलोचं होते। व्हिडिओमध्ये लहान दिसायले। पुन्हा आपलं आवरलं की लगेच आपण निघलो डायरेक्ट शेलूला मित्रांनो। शेलूकडं डायरेक्ट म्हणलं माल गेल शेलूला टाकायचा। त्याच्याने आवरून घेतलं आपलं वगैरे। लगेच म्हणलं तुम्हाला गाडी वगैरे दाखवा। लगेच निघलो तर आपल्या गाडीवर सणाटलं की पुन्हा म्हणलं जरासं फेस वगैरे दाखवा। आपलं डायरेक्ट शेलूला जायचं होतं मित्रांनो। आता डायरेक्ट शेलूला गेल्यानंतर बघू शकता तुम्ही